का अगणित पुण्याचा साठा आपल्याकडे तयार होतो. मी सायंटिफिक पद्धतीने बोलत होतो. अजून काही ओळ तुमच्या समोर ती ठेवतो. पृथ्वी गोल आहे का सपाट आहे? गोल आहे. सपाट कोणत्या ग्रंथात सांगितलं गेली? पृथ्वी गोल आहे. बरं, सूर्य फिरतो का पृथ्वी फिरते? किती दिवसात फिरते? 365. चूक. 300. वर्षाचे दिवस किती? 360. 360. हे बाबांचं नाव काय हो? पांडुरंग बाबा. वर्षाचे दिवस किती? मी असा प्रश्न विचारला, तुम्ही सगळे 365 म्हटले. हे बाबाच 360 म्हणताय. पांडुरंग पंढरवरून आले जाते, पंढरपूरवरून आले. पांडुरंग महाराजांकरता एकदा टाळी वाजव. त्यांनी बरोबर सांगितलं 360. परफेक्ट सांगितलं त्यांनी. 365 दिवस नाही आहेत वर्षाचे. आता पाठीमागे अमेरिकेने गुरुजी एक संशोधन केलं, फार मोठं संशोधन केलं. 8,500 कोटी रुपये खर्च करून किती? लक्ष्मण महाराज कुठे गेले? आणि दुसरे एक लक्ष्मण महाराज मला सापडले, केसरकर. केसरकर त्यांची बायको म्हटली त्यांना महाराज नका म्हणून. म्हटलं नाही, आता मी नामकरणच करून चाललोय लक्ष्मण महाराज म्हणून. म्हणजे ते पुढच्या वर्षीपर्यंत महाराज तरी घालत. 8,500 कोटी रुपये खर्च केले आणि सॅटेलाइट वरती पाठवलं. कोणी? नासाने. नासा माहिती ना कुठे तुम्हाला? प्रतापगड आणि महाबळेश्वरच्या मध्ये. अमेरिकेतली जगातली सगळ्यात मोठी संशोधन संस्था. 8,500 कोटी रुपये सॅटेलाइट वरती पाठवलं आणि जिथून पृथ्वी सूर्याला परिक्रमा करते तिला मूळ अंशापर्यंत यायला 5 दिवसाचा विलंब होतो. ती 5 दिवस लेट होते आणि म्हणून वर्षाचे दिवस 365 नाही, 360च आहे. हे नासाने 8,500 कोटी रुपये खर्च करून सांगितले. किती कोटी रुपये? 8,500 कोटी रुपये खर्च करून सांगितले. वर्षाचे दिवस 365 नाही, 360 आहे. आता पुढची गंमत आहे का? हे वारकऱ्याला ना महाराष्ट्राला 750 वर्षापूर्वी माहिती होत. तुम्ही म्हणाल कुठे? माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी अमृत अनुभवामध्ये ओवी लिहून ठेवली. माऊली म्हणले 360 दिवसामध्ये सूर्यानेच कधी सूर्याला पाहिलंय का? माऊली बोलताय 60 दिसा दिसा माझी एखादा होय ऐसा जो सूर्यासीचा सूर्य जैसा डोळा दावी. 360 दिवसामध्ये कधी सूर्याला पाहिलंय का? म्हणजे 750 वर्षापूर्वी वर्षाचे दिवस 360 आहेत हे सांगून ठेवणारे सृष्टीतले एकमेव वैज्ञानिक संत कोण असतील तर ते ज्ञानेश्वर महाराज. काय जोरदार टाळ्या पडल्या. तुम्ही कॅलेंडर घेतलं का 2026 त्याच्यावर चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण लिहिलेलं पाहिलंय का? बरोबर. बरं, जे ऍक्युरेट जो टाइम लिहिलेला आहे तो जसा आहे तसाच ऍक्युरेट टाइम नासा अरबो खरबो रुपये खर्च करून नासाने सांगितलेल्या ग्रहणाचा टाइम, नासाने सांगितलेल्या ग्रहणाचा मध्यकाळ आणि मोक्ष काळ तोच ऍक्युरेट टाइम 1 वर्ष अगोदर केवळ 20 रुपयाच्या कॅलेंडर मध्ये लिहून ठेवणारा जगातला सगळ्यात सायंटिफिक धर्म कोणता असेल तर तो माझा हिंदू धर्म विश्वाचा सगळ्यात जी गोष्ट तुम्हाला 20 रुपयात कळते ती त्यांना काही अरबो खरबो रुपये खर्च करून करावी लागते. मग मला सांगा, त्यांनी म्हणावं भारताला टेक्नॉलॉजी माहिती नाही. टेक्नॉलॉजीच्या बाबतीत आम्ही बाप आहोत, बाप. कशात? आम्ही 2-2.5 हजार वर्षापूर्वी शिखराकडून काम सुरू केलं. कुठं? खाली फाउंडेशन कडे घेऊन गेलो आम्ही. वेरूळाच्या लिहिण्यात शिखराकडून काम सुरू केलं. खाली बृहदेश्वर मंदिर तामिळमध्ये त्याच्या शिखरावरती 80 टनाचा दगड नेऊन ठेवला. ते म्हणतात की उचलणारा मशीन अजून जन्माला आला नाही, तो दगड त्या परिसरात कुठे नाही. काय अद्भुत काम करून ठेवले. प्रतापगड तुमच्या जवळ आहे का नाही? प्रतापगडावर एवढं मोठमोठं काम तिथे आता पायी जाणं एवढं अवघड आहे. ती दगड आणले कशा घडवले कशा असते. बरं जाऊ द्या, 100 वर्षापूर्वी काय असेल या गावची परिस्थिती?
पण तरी इथं युद्ध चालत होते का नाही? या डोंगरातून कसं जात असेल सैन्य, कसं युद्ध करत असेल, किती कष्ट घेतले आपल्या पूर्वजांनी हे धर्म रक्षणाकरता नाही भगवा रक्षणाकरता केवढे कष्ट घेतले आपल्या पूर्वजांनी. आणि म्हणून त्या भगव्याला शरण आल्याशिवाय आपल्याला पर्याय नाहीये. सर्व धर्म समभाव. मग संतांनी पताका कोणती घेतली खांद्यावर? म्हणजे तुम्हाला उशीर होत नाही ना? माझं बरेचपर्यंत ऐकू द्या आम्हाला. एक माईक फक्त गुरुजींच्या पुढे द्या. आवाजाला हे द्या. आणि महाराज खूप दर्शन घेतलं त्यांचं आणि खूप सुंदर असा कार्यक्रम चालला आहे. आणि मला पण खूप वाटतं की जाऊच नाही, पण दुसरीकडे वाट बघतायत लोक, सारखा फोन येते, त्यामुळे जबाबदारी आपली आमच्या सगळ्या वतीने तुम्हाला परमिशन आहे. फक्त आम्हाला पण आहे सगळ्यांचा ह्या मंडळींचा आशीर्वाद असल्यामुळे ही परंपरा चालू आहे. त्यांचा आशीर्वाद आहे त्याच्यामुळे ही परंपरा चालू आहे. आणि आम्हालाही बरं वाटतंय की आमच्या ह्या वयामध्ये हरिबाबा अजून आहेत आणि आम्हाला शाबास म्हणतात आणि हात थाळी घालून मला खूप आनंद देतात, आशीर्वाद देतात. आमचे गुरुवर्य रामबाबा मेस्त्री, शंकरकाका मेस्त्री, आमचे वडील भाऊ मेस्त्री, यांचा सगळ्यांचा संस्कार आहे, आशीर्वाद आहे. त्याच्यामुळे हे सगळं चाललंय. मी थोडं जास्त वेळ घेत नाही, पण आता आपल्या अयोध्येमध्ये श्री रामचंद्र भगवान अदृश्य झालेले आहेत. त्याच्यामुळं थोडंसं मी दाखवलं, त्यांचं एकच दाखवलं, जास्त वेळ घेत नाही. श्री रामचंद्र भगवान की जय. जोरात आवाज द्यायचे. तुम्ही जोपर्यंत आवाज देत नाही तोपर्यंत मग मी पण जात नाही. चक्रधार आहे. केळीचं पानच असतं, पण केळीच का दुसऱ्या पानाने काय अन्याय केलाय हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे. सांगू का उत्तर का पुढे जाऊ? बरं सांगतो. केळीला संस्कृत मध्ये कदली म्हणतात आणि कदली ही दुर्वास ऋषींची पत्नी. दुर्वास तर माहित असते ना तुम्हाला? ती दुर्वास ऋषींची पत्नी. हे झाड काय सामान्य समजू नका. आणि ती मुलगी कोणाची माहिती आहे? ज्यांच्या करता 10 अवतार भगवंतांनी घेतले त्या अंबरीश ऋषीची मुलगी आहे. तिचा विवाह दुर्वास ऋषीशी झाला. एक भव्य दिव्य अनुष्ठान चाललं होतं. शेवटची आहुती राहिली होती. सकाळी पहाटे पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती ती आहुती द्यायची होती. कदलीला नामपत्नीला सांगून ठेवलं, हे बघ बरोबर मला पहाटे 4 वाजता उठवून, जर नाही उठवलं, जर माझी आहुती चुकली तर माझं काही खरं नाही. आता 40 दिवस जर अनुष्ठान चाललं, ते रोज हाताखाली मदत करून बिचारी दमली होती. ती झोपी गेली, दुर्वासही झोपी गेले. 4 कधी वाजून गेले समजलं नाही. सकाळी सूर्योदय झाला आणि मग उठल्याबरोबर माझ्या पत्नीने मला वेळेवर उठवलं नाही म्हणून माझं अनुष्ठान व्यर्थ गेलं. वेळेत आहुती पडली नाही, शाप देऊन टाकला आणि भस्म करून टाकलं. राख झाली. कोण? कदली. राख झाली. अंबरीश ऋषी आले. दुर्वास ऋषींना पश्चाताप झाला की आपल्या पत्नीचा आपण काही करून बसलो. अंबरीश ऋषींना पण जावयाला काही बोलता यायला तयार नाही. सासू सासऱ्याने जावयाला कधीच काही बोलायचं नाही. कारण जसे 9 ग्रह त्रास देतात, शास्त्र सांगताय जावई 10वा ग्रह 10वा.
आता 17 मेला अधिक मास सुरू होतोय. जावयाने थोडं सावध राहा. जसं 9 ग्रह त्रास देतात तसा जावई 10वा ग्रह. मी सांगत नाही जामातृ दशमा ग्रह असं शास्त्र आहे. मी माझ्या मनाचं काही सांगत नाही. जावई 10वा ग्रह कसा. दक्षला यज्ञामध्ये शंकराला बोलवलं नाही. मग ज्यावेळेस पार्वतीने जीव दिला त्यावेळेस त्याचं मुंडकं छेदन झाल्याच्या नंतर मग ती थोडंसं बोकडाचं मुंडकं आणून बसवलं आणि ती मुंडकं जसं जसं बोलायला लागलं ना भगवंत हसले. होळे बिचारे हसले. ते म्हटले जाऊ द्या, माझ्या मंदिरापर्यंत शिवलिंगाच्या समोर जर तुमच्यासारखा कोणी आवाज काढला तर मी प्रसन्न होऊन जाईल. म्हणून थोडासा शिवलिंगापाशी गेल्याच्या नंतर जो बोकडासारखा आवाज काढतो ना आपण तो आवर्जून काढला पाहिजे, कारण त्याला वरदान ऐका. मग त्यांनी वरदान देऊन टाकलं की सासरा पूजनीय नसणार, जावई वंदनीय असणार. म्हणून सासऱ्याने जावयाच्या पाया पडायचं, जावयाने कधी सासऱ्याच्या पाया पडायचं नाही. तुमची लक्ष्मी टिकत नाही, तुमचं आयुष्य कमी होतं. जावई 2 नंबरला आहे भाचा. कंसाला मारल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्णाने त्यांना दिलेला अभय वरदान की भाच्याच्या जो पाया पडेल त्या मामाची लक्ष्मी कमी होईल. म्हणून आपलं भाचाने कधी मामाच्या पाया पडायचं नाही, मामाने भाषाच्या पाया पडायचं. हे 2 पद्धतीने उत्तर दिले. म्हणून वर्षातून एकदा मामा आपलं वर्षातून एकदा जावई घरी जेवले पाहिजे. काही वादविवाद असते तर उद्या जाऊन मिटून घ्या. वर्षातून एकदा जावई घरी जेवले पाहिजे, लक्ष्मी घरात टिकून राहते. आणि वर्षातून एकदा भाचा घरी जेवला पाहिजे. पण आता गुरुजी अशी सिच्युएशन येऊन ठेवली, बहीण आणि भावाच्या वादामध्ये जमिनीचे एवढे वादविवाद चालले का आता भाचे दारात यायला तयार नाही, बहिणी दारात यायला तयार नाही. अहो कन्यादान केले तुमचं कन्यादान. स्वाभिमानाने सांगा भावाला काहीच अपेक्षा नाही मला तुमच्याकडून, माझ्या वडिलांनी माझं कन्यादान केले. माझा नवरा गरीब आहे ना, मी कुटियामध्ये झोपेल. तुम्ही करोडोपती असाल तर तुम्ही तुमचे फक्त भावाकडून एक अपेक्षा करा. मी रक्षाबंधनला आले ना आणि याला भाऊबीजेला आले ना, फक्त मला एक साडी घे 100 रुपयाची, बस मला तुझ्याकडून काहीच अपेक्षा नाही. महाराष्ट्रातले कित्येक वादविवाद नष्ट होतील जर असं राहिलं तर. कीर्तन कशा करता ऐकायचं असतं, उपदेश असतो. आणि म्हणून ऐका, कुठं विषय चालला होता, कदली फलाकडे केळीकडे. केळी रात झाली तिची, कदली तिचं नाव. केळीला कदली म्हणतात संस्कृत मध्ये तीच. मग दुर्वास ऋषींच्या समोर हात जोडले दुर्वास ऋषीने. अंबरीश ऋषींच्या समोर दुर्वासाने हात जोडले. माझ्याकडून चुकी झाली, माझी पत्नी तुमची मुलगी, मी तिला पुन्हा जिवंत करू का. ते म्हटले, अंबरीश ऋषी म्हटले नाही, एक काम करा, तिच्यामध्ये एक असा वृक्ष तयार करा जो वृक्ष वंदनीय आणि पूजनीय असेल. हातात पाणी घेतलं, पाणी टाकल्याबरोबर केळीचं वृक्ष तयार झाला. आणि मग दुर्वास ऋषींनी वरदान दिला की जे काही शुभ काम असेल त्या शुभ कामामध्ये या वृक्षाचा वापर होणार नाही. जर झाला तर ते शुभ काम यशस्वी होणार नाही. याकरता केळीचा वापर होतो. ते केळी दुर्वास ऋषींची पत्नी आहे. म्हणून हरेक शुभ कार्यामध्ये आपल्याला केळीचा वापर केला जातो. मातावर्ग मला तुम्हाला सांगू द्या, तुमचा मुलगा जर बुद्धीने कमी असेल, अभ्यास करत नसेल, टॅलेंट नसेल, तर त्याला रोज केळीच्या पानावरती जेवायला द्या. केळीच्या पानामध्ये अशा काही रसायन आहेत, त्याच्यावर गरम भात पडला आणि त्याचा जे रासायनिक पदार्थ तयार होतो तो बॉडीसाठी आणि माइंडसाठी अत्यंत हुशार. आणि तुमचा मुलगा जर हुशार करायचा असेल तर त्या केळीच्या पानावर त्याला भात खाऊ घाला, कारण केळीच्या पानाची भाताची अशी अमृतमय प्रक्रिया होते. त्या मुलाच्या ब्रेनचा, बुद्धीचा विकास होतो आणि मुलगा बुद्धिमान होतो. विठाला रौप्य महोत्सव इतके की बसायला जागा नाही. जी व्यक्ती रोज 3 मिनिटं हात वर करते त्या व्यक्तीचे फुफ्फुस आणि हृदय लहान मुलासारखं निरोगी बनतं. म्हणून रोज 3 मिनिटं हात वर केले पाहिजे. आणि वरती हात करून जर आपण टाळी वाजवली, जर 100 टाळ्या रोज वाजवल्या तर आपल्याला हृदय विकाराचा तीव्र झटका कधीच येत नाही. एवढं टाळीमध्ये वरती हात करून टाळी वाजवण्यात दिव्यता दडलेली आहे. विठो
पक्ष हारला नाही पाहिजे. पहिल्यांदा पुरुष मंडळीचा युवक असा जोरदार आवाज आला पाहिजे, महिलांपेक्षा मोठा आवाज. पुरुष मंडळी टाळी. आता हा आवाज आहे का? माता वर्ग टाळी. आमचा म्हणजे भिंत पडल्यासारखा धड 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 आवाज. त्यांनी एवढा गोड सारखा टाळी वाजवली. माता वर्ग, भगवंताने तुमचा हात गोड बनवला, कारण भगवंताला माहिती आहे ज्या आईच्या उदरी आपल्याला जन्म घ्यायचा, ज्या आईचा हात. बाबांनी हार आणला, मी पाहिलंच नाही मागे. ते धरलेलं वातावरण झाले सेवा सर्वांच्या चंद्रांनी समर्पित करतो. चालक आणि मालक, ते चालक आणि मालक मला समजलं नाही. म्हणजे जेवढ्या गाड्या आहेत त्याचे सगळे चालक आणि त्या गाड्या ज्यांच्या आहेत ते सगळे मालक. अरे समीकरण जुळलं. मालक म्हणजे चालक म्हणजे चलाखी न करता आलेला माल मालकाकडे जो पोहोच करतो तो चालक. मालातला अर्धा भाग जो ज्यांना पुन्हा वापस करतो ते मालक. असं का काहीतरी आणि चालक आणि मालक यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा गेली. 25 वर्ष हा महोत्सव करताय. आणि 2 नंबरला आमची व्यापारी संघटना, व्यापारी पदातले सगळेच अधिकारी, कामगारापासून सगळेच अधिकारी वर्ग, सगळ्यांकरता जोरदार टाळी वाजून आपल्याला स्वागत करायचं. आज ज्यांचं कीर्तन सौजन्य आहे ते सन्माननीय श्री चंद्रकांतजी कळंबे साहेब, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजूया. सन्माननीय श्री आज ज्यांचं अन्नदान आहे ते निलेशजी. निलेश कुठे आहेत? निलेशजी कोळसकर, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजूया. आणि जे अन्न सगळे दाते म्हणजे 5-5 हजाराचे सगळे दाते पाहिले त्या सगळ्यांकरता एकदा जोरदार टाळी वाजूया. गेले अनेक वर्षापासून हा कार्यक्रम तुम्ही आवर्जून दिग्दर्शन करताय. गुरुजींचा जेवढं वय त्या जे आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांना उदंड आरोग्य लाभो, परिवारांना लाभो अशीच माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी थांबतो. सन्माननीय श्रद्धेय श्री हरिभक्तपरायण देवळा गाव हरिभक्तपरायण पंढरी महाराज केसरकर. काय गोड व्यक्तिमत्व, काय स्वभाव गोड आहे. त्यांनी ठाण्यामध्ये ज्ञानदेव सेवा मंडळ तिथं माझं कीर्तन झालं, त्यांना फार आवडलं आणि त्यांनी मला त्यांच्या गावी पण बोलवलं आणि याही कार्यक्रमाच्या अनुषंगाने आमंत्रित केलं. मी या गावामध्ये या परिसरात मागे येऊन गेलो, पण या गावात मी पहिल्यांदा आलो. सावित्री, काम, धवळी आणि काम त्या परिसरातले जेवढे सगळे सत्पुरुष माझ्या ठिकाणी उपस्थित सगळ्यांना विनम्र अभिवादन करतो, दंडवत करतो. मी तुमच्या गावात पहिल्यांदा आलो.